जय शिवराय भावांनो. जळगाव जिल्ह्यातील किल्ले फार कमी आहेत. अंमळनेर हा त्यापैकी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नगरकोट. काही शतके पूर्वी हा पूर्ण शहराभोवती वेढलेला भुईकोट किल्ला होता. 1818 मध्ये किल्ला त्यावेळी माधवराव या पेशव्यांच्या प्रतिनिधीच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब हल्टण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटिशांनी मालेगावहून तोफखाना, भिल्ल बटालियन आणि खुर्दळ किल्ल्यावर आणले. त्यांनी नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयत्नांची शर्थ केली, पण ब्रिटिशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरून येणारी रसद व दारुगोळा ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली. त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने बोरी नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले आणि शेवटी अली जमादार पकडले गेले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आज जरी शहर वाढल्याने किल्ल्याचा बराचसा भाग नष्ट झाला असला तरी प्रवेशद्वार, बुरुज आणि लाकडी नक्षीकामाचे वाडे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. अंमळनेर हे धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे संत सखाराम महाराज होऊन गेले. अंमळनेरला खानदेशचे पंढरपूर म्हटलं जातं. इथे मंगळ ग्रहाचं प्राचीन मंदिरही आहे. पूज्य साने गुरुजींनी प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापन केले, त्यामुळे हे स्थळ प्रेरणादायी इतिहासाशी जोडलेले आहे. एकदा नक्की भेट द्या.